हिंदीच्या मुद्द्यावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा करणार। हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन आंदोलनाचा निर्णय घेतलाय। दोन्ही पक्षांमध्ये उत्तम सुसंवाद, भविष्याची चिंता नाही। राज उद्धव युतीवर संजय राऊतांचं सूचक विधान। आज हिंदीच्या मुद्द्यावरून जीआरची प्रतिकात्मक होळी। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार। मनसे नेते नितीन सरदेसाई हजेरी लावणार असल्याची माहिती। आझाद मैदानावर आंदोलन होणार। जाहीर सभेचंही आयोजन। उद्धव ठाकरे आज आझाद मैदानातील आंदोलनाला स्वतः उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधातील होळी साजरी करतील। संजय राऊत यांची आजच्या आंदोलनाविषयी माहिती। घाटकोपरमध्ये भाजपकडून ठाकरेंविरोधात प्रतिकात्मक होळी। ठाकरेंच्या खोटारडेपणाची होळी। राम कदमांची टीका। जीआर होळीच्या आंदोलनाला भाजपकडूनही आंदोलनानं उत्तर। पहिला अध्यादेश होता तर मग नवीन अध्यादेश काढण्याची गरज नव्हती। सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। संजय राऊतांची हिंदीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारवर टीका। सरकारने यापूर्वी फसवणूक केली आहे, त्यामुळे हिंदी सक्ती मागे घेतल्याचा खरा जीआर निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। मनसेच्या संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात हिंदीबाबतच्या प्रतिकात्मक सरकारी जीआरची होळी करत आंदोलन केलं जाणार। वांद्रे, नवी मुंबई, कल्याणमध्ये शासनाच्या जीआरची होळी करत निषेध केला जाणार। 5 जुलैच्या मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी बैठक। शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक। बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची बैठक सुरू। मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या बैठकांचं सत्र सुरू। ठाकरे मनसे युतीसाठी मागील महिनाभरात हालचालींना वेग। वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यात 2 ते 3 गुप्त भेटी तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाईंमध्ये 4 वेळा सविस्तर चर्चा। सूत्रांची माहिती। साताऱ्यात हिंदीच्या मुद्द्यावर मनसेकडून स्वाक्षरी मोहीम। मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुंबईतील मोर्चाच्या अनुषंगानं नांदेडमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित फोटो असलेले बॅनर। मराठीसाठी ठाकरे ब्रँड असा उल्लेख। मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचंही आवाहन। शाळांमधील हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांकडून निषेध। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेसमोर निदर्शनं। नाशिकमध्ये ठाकरेंना आणखी एक धक्का। हकालपट्टी केलेले विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती। जाहीर नाराजीनंतर विलास शिंदेंवर कारवाई। उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार। हिंदीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता। अधिवेशनात मोर्चा होऊ नये याबाबत चर्चा होईल, पण जनसामान्यांची भावना सरकारपर्यंत पोहोचते। यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। महायुतीच्या बैठकीनंतर चहापान कार्यक्रमाचं आयोजन। सह्याद्री अतिथीगृहामध्ये चहापान कार्यक्रम पार पडणार। सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापान कार्यक्रम। विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार। मनपा निवडणुकांसाठी महायुतीची एकत्रित मोर्चे बांधणी होणार। राज्यात सगळीकडे एकत्रित महायुतीच्या बैठका होणार। स्थानिक स्तरावर मनोमिलनाला सुरुवात होणार। पुढील आठवड्यापासून मोठ्या शहरात महायुतीच्या बैठकांना सुरुवात। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हांडोरेंना वगळलं। वगळलेल्या नेत्यांची गायकवाडांविरोधात हायकमांडकडे तक्रार। बीएमसी निवडणुकीसाठी 34 जणांची समिती स्थापन। निलेश राणेंनी ठरवलं तर नगरपंचायत महायुतीत किंवा स्वबळावर लढू। एकदा बैठक घेऊन ठरवू। उदय सामंतांचं वक्तव्य। संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी आज अहिल्यानगर शहरात सभेचं आयोजन। जगतापांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याच पक्षातील लोकांनी अजित पवारांकडे तक्रार केली होती। हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या आमदार संग्राम जगतापांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा पक्ष लवकरच तुम्हाला मोकळं करेल। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा। खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाची चौकशी होणार। 150 कोटी वादग्रस्त जमिनी प्रकरणी होणार चौकशी। सालारजंग वंशजांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। बारामतीत उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त पवार आणि अजित पवार एकत्र। कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार अजित पवार एकत्र। टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टचा उद्घाटन सोहळा। युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला। सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं। सारथी संस्थेच्या कार्यालयातील कामांवरून अजित पवारांची नाराजी। संस्थेच्या कार्यालयातील
पायऱ्यांच्या कामावरून अजित पवार नाराज. पावसामुळे सारथीच्या कार्यालयातील पायऱ्यांवर पाणी साचलं. माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी घेतली अजित पवारांची भेट. माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांना विजयाच्या केदार जाधवनं शुभेच्छा दिल्या. बारामतीत होणाऱ्या स्टेडियम संदर्भात केदार जाधव यांनी अजित पवारांशी चर्चा केली. नांदेड शहरावर 70 वर्षापासून राज्य असलेल्यांनी शहर विकायला काढलंय. हेमंत पाटलांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका. तर 5 तारखेला मोर्चा म्हणजे राजकारणाचा भाग असून ती अस्तित्वाची लढाई असल्याची टीका हेमंत पाटलांनी केली आहे.